हाय नमस्कार जय एकविरा. कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत. मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आहे कारल्याला आणि आपल्या मागेच बघताय एकविरा आईचा माहेरघर. आणि आपण या व्लॉगमध्ये बघणार आहात गव्हाण कोलीवाड्याची मानाची पालखी. पहिला वर्ष आहे गव्हाण कोलीवाड्या मानाच्या पालखीचा. त्यांनी 200हून जास्त पदयात्री घेऊन निघालेत आणि प्लस महिला सुद्धा सामील आहेत. ते सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता इथं थांबतील. 4 वाजता आपली पालखी कारलेगाड्याच्या दिशेला जाईल. तो सर्व 16 जल्लोष दाखवण्याचा प्रयत्न करीन. जेव्हा पालखी निघाली 10 तारखेला तेव्हा येऊ नाही शकलो, म्हणून आज आपण जेव्हा पालखी पोहोचेल 12 तारखेला सोमवार, ते सर्व काय 16 तुम्हाला दाखवणार आहे. आणि गव्हाण कोलीवाड्यातला उत्साह जल्लोष तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात, ठीक आहे. आणि गुलालाची उधळण इकडे सुरुवात केली आहे. हाय नमस्कार. आमच्या एकविरा माते का जय. गव्हाण कोळीवाडा. गव्हाण कोलीवाड्यामधून कसा पहिला वर्ष आपल्या मानाच्या पालखीचा आणि उत्साह. पहिल्याच वर्ष आपल्या 200 ते 250 पदयात्री घेऊन मानाची पालखी घेऊन आलेलो आम्ही. एकदम आनंदाशी बालगोपाळाला आम्ही आनंद घेऊन आलेलो आहोत. आम्हाला आनंद फार झालेला आहे, कारण आम्ही पहिलंच वर्ष आहे आमचं. असं आम्हाला गव्हाणवाल्यांना वाटायचं का आमची कधी ना कधी अशी पालखी निघल. माऊलीची आमच्यावर जाम कृपा आहे कोली अग्रेनवर. असं वाटतंय का काय केलं ना काय नाही, एकदम आनंद वाटायला लागला आम्हाला. असा सर्वचा उच्च आहे. माऊलीला असं एकच म्हणणं आहे, आमच्या पाठीशी पाठबळ देवावी, बालगोपालाला आनंदाशी ठेवावा. जो आमचा दर्याला समुद्राला जातं मच्छीमारी, त्यानं पण त्याने आनंद द्यावा. आई माऊलीचा आमची बरकत द्यावावी, देतच असतं. आनंदाशी सगळं सुखरूप करावं तिने फक्त, बस. माझं सुमन कमलाकर कोली, राहणार बेलपाडा. आपल्या गव्हाणच्या पदयात्री मिळालेल्या आहेत आणि आपण गाडी वगैरे पार केली आणि सर्वजण आहेत. जय एकविरा. कसा झाला प्रवास? मस्त झाला प्रवास. आणि आताच गुलालाची उधळण झाली. ओके. आणि ताई चालत आली काय? पूर्ण चालत आलीस? मध्ये बसलेलो टेम्पो. कसा झाला प्रवास? मस्त. पाय वगैरे दुखतायत? हो, रक्त पण निघतं पायांशी. अरे बाबा. ओके. म्हणजे बिना चपलाने आलीस? अरे मस्त मस्त. चला जय एकविरा. हाय. तुम्ही कशा पाठी बसलात? आता आलेत तुम्ही काय चालत आलेत सोबत? चालत आल्या. कसा झाला प्रवास तुमचा? छान झाला. नाव काय तुझा? गव्हाण कोलीवाडा. मानसी कोली. छान नाव आहे मानसी कोली. चला थँक्यू. जय एकविरा. हे बघा महाप्रसादाची व्यवस्था सुरू आहे इकडं. सर्वजण आहेत. जय एकविरा दादा. इकडे मोठे मोठे पण डेगे आहेत बघा. त्याच्यात काय काय आहे का? वरण आहे. वरण पण बघा किती बनवलंय. वरण आहे याच्यात. ओके. नंतर याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये पाणी आहे. मला वाटतं राईस साठी गरम करण्यात आलेलं असेल. याच्यामध्ये कुठले आहे? मिरची आहे. मिरची. ओके. चला. ही कोणती भाजी आहे? धप्पाच होते सारखा आपला. याच्यामध्ये भाजी बनवलेली आहे. मुगाची भाजी याच्यात. आणि उपासासाठी पण बनवलंय काय? भात लोणचं. डायरेक्ट आता जेवायला भेटू आपण. राईस वगैरे बनवलंय बघा, भात वगैरे. हाय जय एकविरा. चालत आलीस? 3 दिवस सोबत आहेस पालखीचे. कसा होता प्रवास? मस्त वाटला. झाला बरा? पाय बी बरं आहेत? बघा सर्वजण आराम करतायत. आणि कसा वाटला? पहिला वर्ष आहे आपल्या मानाच्या पालखीचा. आता कंटिन्यू करणार का कसा? कंटिन्यू करशील? नाव काय? कार्तिकी शरद कोली आपल्या समोर आहे. आणि 3 दिवस लगातार ती चालत आहे आपल्या पदयात्रेमध्ये आणि तिचा प्रवास एकदम मस्त झालेला आहे. जय एकविरा. आणि येशील ना आता पुढल्या वर्षीपासून कंटिन्यू करशील ना? ओके. बघा हे बघा गव्हाण कोलीवाड्यामधला महिला वर्ग आपल्याला भेटला इकडे. जय एकविरा सर्वांना. बघा सर्वजण आहेत. गुलाल आतापासूनच सुरुवात केली. मग गडावर काय होईल? गडावर पण. ओके. आणि गावातून पहिला वर्ष आहे आपला मानाच्या पालखीचा. कसा जल्लोष होता? काय म्हणाले या सोहळ्याबद्दल? चांगला झालं. खूप भारी झाला ना? नाचाला धमाल. धमाल. नंतर दादा आपल्या समोर. दादा नाव आपला? माझं नाव चिराग कोली आणि मी पहिल्या दिवसापासून सोबत चालत होतो. कसं वाटतं आपल्या गावातून हा सोहळा सुरू झालेला आहे आणि प्रतिसाद पण चांगला भेटला आहे. 200हून जास्त पदयात्री सामील झाले होते. महिला पण आहेत.
आणि मेन म्हणजे कसं असतं, जेव्हा असा कुठला प्रवास आपण एखादा माणूस सुरू करते हा. आणि त्याच्यापाठी पहिल्याच वर्षाचा प्रतिसाद चांगला भेटला तर पुढे पण प्रोत्साहन जास्त भेटते. तर हाच प्रोत्साहन आणि गावातनं पहिले सपोर्ट मेन महत्वाचा असते. गावातनं गावातला सपोर्ट भेटला अर्धा आपण जिंकलेलंच असतं. आणि हा सोला ही परंपरा आपल्या गावातून सुरू झालेली आहे. तुला कसं वाटतंय? मला तरी खूप आनंद वाटतो का आपलं गाव एकत्र आहे आणि या पदयात्रेसाठी खूप जण बघायला भेटली का एकजुटी गाव ते बघायला भेटली. आणि मी पण स्वतः इथला नाही, मी पण उरणचाच आहे हनुमान कोल्हेवाड्यातला, पण मला इथं गव्हाणकरांच्या पदयात्रेत येऊन लय भारी वाटलं आणि खूप एन्जॉय करायला भेटली आणि जल्लोष पण तसाच होता 3 दिवस. हा. धन्यवाद. जय एकविरा. जय. हे बघा, जेव्हा आपण कुठली पदयात्रा पूर्ण करत असतो आणि आपला शेवटचा दिवस असतो तेव्हा आपली फॅमिली घरातनं आपल्याला भेटायला येत असतात. तसेच आता पदयात्रेंचे बहीण आई वगैरे त्यांना भेटायसाठी आलेले आहेत आणि सर्वजण आहेत बघा. जय एकविरा. जय एकविरा. काय सांगाल, गावातून हा सोला सुरू झालाय, कसं वाटतं? पहिलाच वर्ष आहे, खूप मस्त मज्जा येते. हा, मजा येते. ओके ताई, नाव आपला? कांचन पाटील. ओके. नंतर इकडे ताई आहे जे आपल्या व्हिडिओ म्हणजे सर्वच व्हिडिओ बघतायत, पण ओळख दाखवल्याबद्दल सर्वांचा आभार. पहिले असा सपोर्ट आणि आशीर्वाद ठेवा. ठीक आहे. तुझं नाव काय? नील. नील नाव तुझा. आईस्क्रीम कशी लागते? मस्त. मस्त आहे. ते तुझ्या तोंडावरून समजते, पूर्ण होटांवर त्यांनी पसरवले आईस्क्रीम त्याची ती ना. ओके. माझ्या सोबतच तो पण बघते ब्लॉग. बघताय ना. हो, कसं वाटलं पालखी सोला? खूप छान वाटला. तुमच्या छान वाटलं. हा. याच्या पूर्वी असा आपला सोला नव्हता नाही होत ना नाही, गावामध्ये? गावामध्ये हा पहिलाच पालखीचा सोहळा पहिलाच आहे. असं होतंय आमच्या पालखीच्या ह्याच्यात, पण हा इथे एकवीरला पहिले चाललेले आहे. पहिल्याच सुरुवात आहे. हा. चांगली सुरुवात चांगली आहे. सुरुवात आहे आमची. धन्यवाद. जय एकविरा. जय एकविरा. एका चांगल्या कार्याला हातभार लावण्यासाठी चांगले सेवक लागत असतात आणि तीच सेवा सर्व या आई ताईसा करत आहेत बघा. जय एकविरा. जय एकविरा. हे बघा किती हौशीने हा कार्य करतायत बघा ना. गावातलेच आहेत. गावातल्या कसं वाटतंय गावामध्ये असं कार्य सुरू झालं, पहिला वर्ष आहे, कसं वाटतंय? चांगला वाटतंय. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आणि असं तुम्ही कार्य करत राहा. हा करत राहील. ओके. जय एकविरा. आणि हे बघा, या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये सर्व यंग पदयात्री बघायला भेटलेले आहेत आणि सर्वांना पहिले जय एकविरा. कसा झाला प्रवास? प्रवास मस्त झाला आणि चांगला होतं, सर्व एकदम सुखात आलो. आणि वर्ष पहिला आपल्या मानाच्या पालखीचा नियोजन कसा होता? एकदम भारी होता, काय सर्व सोयीसुविधा होत्या. सुखसुविधा सर्व होत्या. हा, मित्र सर्व. नाव काय? माझं हर्ष कोहली. आणि दादाचं नाव? माझा आदित्य कोहली. कसा झाला प्रवास? चांगला झाला. आणि गावातून हा थाटमाटामध्ये आपली पालखी निघली 10 तारखेला आणि आता पोहोचणार आहे. हा 3 दिवसाचा प्रवास कुठेतरी पूर्ण होत चाललेला आहे. कसं वाटतंय? आता चांगलंच वाटतंय. चांगलं वाटतंय. ओके. दे इथं माईक. मित्र बघा, हॅट वगैरे घालून आहे. मित्र नाव आपला? प्रणव कोहली. कसं वाटतंय? मस्त. ओके. चांगलं वाटतंय. सर्वांचा हा प्रवास पूर्ण होत चाललेला आणि आपल्या इथं बघा आपल्याला यंग पदयात्री पण सामील बघायला भेटत. इकडं नाव काय मित्रा? आदित्य कोहली. गावातून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि यंग जनरेशन पण याच्यात आणि महिला सुद्धा इन्व्हॉल्व आहेत. तर तुला म्हणजे काय सांगशील या सोहळ्याबद्दल? गावातून सुरुवात झाली. एकदम पाणी बिनीचं आयोजन मस्त होतं. आम्हाला खायला बियायला खूप भेटलं. मस्त होती पालखी. मस्त होती पालखी. पुढच्या वर्षी परत येऊ. पुढल्या वर्षी परत येणार. येऊ. आणि सर्व मित्र परिवार आहे ना. बघा, सर्व मित्र आहेत आणि खूप छान त्यांचा प्रवास सुखाचा झालेला आहे. चला जय एकविरा. हे बघा, एकविरा आईच्या मुकुटांची सजावट सुरू आहे इकडे. मुकुट एकदम सुंदर आहे बघा. जसा आपल्या एकविरा आईचा कारले गडावरती आहे म्हणजे आपल्या मंदिरामध्ये तसाच मुकुट बनवण्यात आलेला आहे आपल्या गव्हाण मानाच्या पालखीचा. सुंदर. आणि ताई आहे जी सजावट करते. नमस्कार. जय एकविरा. एका बाजूला आपले मुकुटांची सजावट चालू आहे आणि एका बाजूला आपले मानाच्या पालखीची सजावट सुरू आहे. आणि आपल्या पालखीच्या वरती तुम्ही बघताय शेवंड ठेवण्यात आलेले आहे एकदम मस्त. आणि पालखीची आता पूर्ण ऑर्चिडचे फुलांनी सजावट आणि जिप्सीची फुलं आहेत त्याच्याने पूर्ण सजावट करण्यात येईल. आणि आता पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ही पालखी दाखवीन. आणि इकडे बाजूला पादुका बघताय आणि दागिने, अजून वेणी आणले, अजून साडी पण आणलंय ओटी भरण्यासाठी आणि पैजण.
ओके, आई पैजण घेऊन आहे आणि वेणी वेणी आहे आणि हा हार आहे वेणी आहे म्हणजे 2 वेण्या लावण्यात येतील आणि ही पण हा साडी आहे काय साडी आहे पुरा आणि आपल्या गावातून हा पहिला वर्ष आहे आणि हा सर्व जल्लोष आणि आपल्या गव्हाण कोलीवाड्याचा उत्साह तुम्हाला बघायला भेटते आणि पहिलाच वर्ष आहे. कसं वाटते सर्व कार्य बघून? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. काही नाव आपला? रोहिणी अंकुश दाभोलकर. ओके ओके का आपल्या समोर ताई आहे आणि पहिला दिवस आपण 10 तारीख एकदम उत्साहामध्ये पार पाडला आपला सोला. काय सांगशील जे सोला विषयाने आता गडावर गेल्यानंतर तो जल्लोष आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटणार आपल्या गाववाल्यांचा कसा वाटते तुला? छान वाटते. आणि हे सर्व गावकरी मिळून हा सोला सुरू केलाय त्याच्याबद्दल काय फुल सांगशील? जल्लोष आहे आमच्या गावातल्या लोकांचं सगळ्यांची आणि सगळ्यांची साथ आहे पालखीला. सगळी लोक ओके, असंच कार्य आपल्या गावातून असंच पार कार्य, पाडू दे. पार हा पाडू पहिला वर्ष असं 100 वर्षाची व्हिडिओ आम्हाला कार्याचा चालेल, मान चालेल. मिळू दे हीच इच्छा एकविरा आई चरणी प्रार्थना करतो आणि करूया ना? ओके. चालेल चालेल. धन्यवाद आहे. जय एकविरा. जय एकविरा. आई साईद ज्या आपल्या गव्हाण कोलीवाड्यामधून चालत आलेल्या आहेत कसा झाला प्रवास? छान झाला असंच आम्हाला वारंवार आईने बोलवलं पाहिजे. आणि तुम्ही येत राहाल. हा येऊ. आणि आई आहे नाव काय आहे आपला? आपली एकवीर आई. तुमचं नाव? माझा चित्रा कोली. आणि भावनाई. गाव नाही. ओके, एकदम उत्साहामध्ये आलेले आहेत ते आपले कारलेगडाला पदयात्रेमध्ये. सर्व सुख सुविधा कशा होत्या? सर्व पूर्ण झाले सर्व चांगले. कोणाला काय झालं नाही. ओके, काही नाव आपलं? शांता सुरेश भोईर. फक्त आम्हाला एक दिवस जर वाटलं पक्षी एकदम मस्त. मस्त एकदम. अशाच येत राहा. हा असं जय एकविरा.
तर चला मित्रांनो, जेवायची वेळ झालेली आहे आणि मस्त डाळ भात मिरची छोले आणि पापडी कांदा जिलेबी भाकरी सर्व काय आहे. आणि बघा इकडं आहे ही आपले नवी मुंबई मानाच्या पालखीचंच गडे आहेत ना सगळं. ओके, सगळे पालखीमध्ये जवाळ्या येत असतात ते. आणि मस्त सोला आतापर्यंत गाजलेला आहे. आत्ताच त्यांनी नाचा वगैरे धमाल केलेली आहे. आता पुढे बघूया अजून आपल्या कारले गडावरचा जल्लोष तुम्हाला दाखवण्याचा बाकी आहे. भाजी भारी लागते. सुरुवात केली आणि आता मी पण सुरुवात करतोय. जेवताना व्हिडिओ काढायची नसते, स्वतःची दुसऱ्यांची काढायची असते. चला, हे बघा मित्रांनो, आपल्या समोर सर्व अध्यक्ष आणि एकविराईचे भक्त आपल्या समोर आहेत. सर्वांना जय एकविरा. आणि 3 दिवसाचा प्रवास आज कुठेतरी पूर्ण होत चाललाय. पण हा प्रवास सुरू कसा झाला ते आपण अध्यक्ष दादाकडून विचारूया. दादा, आपलं नाव? प्रवीण कोळी. प्रवीण दादा आपल्या समोर आहे. पहिले तर तुझे आभार मानले पाहिजे का तुम्ही सर्व मिळून हा प्रवास सुरू केला. याच्या पूर्वी गावात होत नव्हता आणि परंपरा आपल्या आगरे कोल्यांची तुम्ही पुढे घेऊन चाललेलात. कसा विचार आला ही आपली मानाची पालखी काढण्याचा? आमची खूप मनापासून इच्छा होती मानाची पालखी काढायची गव्हाण गावातून. सर्व गावातून जाते तर गव्हाण गावातून का नाही पाहिजे. नक्कीच. तर आम्हाला गाववाल्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि असाच सपोर्ट पाहिजे आम्हाला. दरवर्षी असाच सपोर्ट असला तर आम्ही पूर्ण चांगलं करत जाऊ. ठीक आहे. आणि पहिल्याच वर्षी 200 ते 250 पदयात्री प्लस महिला पण सामील झालेले आहेत आपल्या पदयात्रेमध्ये. त्यांच्यासाठी काय बोलशील? खूप आम्हाला सहकार्य केलं महिलांनी पण आणि पदयात्रेंनी पण खूप सहकार्य केलं. जेवढं सांगू तेवढं कमी आहे, एवढं सहकार्य केलं आम्हाला. ओके. आणि आपला नियोजन कसा होता 3 दिवसाचा? वस्त्या कुठं कुठं असायच्या? आमची पहिली वस्ती आजिवली, दुसरी वस्ती खोपोली, तिसरी वस्ती एकविरा. आणि कारलेगडावर पोहोचला आपण आईची पालखी भेटू. आणि नंतर आपला काय कार्यक्रम होणार आहे? आपला इथं थोडा छोटासा आपल्यात होईल तेवढा ऑर्केस्ट्रा आहे. जेवढं करता येईल तेवढं पहिल्या वर्षी आम्ही केलंय. बरोबर. मंडळीला आवडलं तर नक्कीच. दादा, सर्वांना कार्य आवडलेलं आणि गावातून मानाची पालखी निघते त्याचा पहिले आनंद आहे सर्वांना. तर दादा, शुभेच्छा. असाच कार्य पुढेपर्यंत राहा, एकत्र राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आपल्यासमोर काका आहेत. काका, नाव आपलं? राजेश कोली. जय एकविरा काका. आणि काय सांगेल, पहिला वर्ष आणि पहिल्याच वर्षी गावकऱ्यांचा आणि आपल्या गावाचा पूर्णपणे सपोर्ट भेटलेला आपल्याला, त्यांच्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगेन की आम्ही जी मुलं म्हणजे पोरं जे आहेत यांच्या मनात आलं का आपल्याला सगळ्या कोलीवाड्यातून मानाची पालखी निघतंय. आपल्याच गव्हाण गाव असं आहे का मानाची पालखी निघत नाही. बरोबर. तर यांचा विचार माझ्याजवळ मांडला का आपण सर्व मिळून आपण करूया काय. तर आम्ही सगळ्यांनी भरपूर विचार केला. त्याच्यानंतर मग आम्ही इथं आलो, माहेरघरी आलो. यांचा सल्ला घेतला. त्यांनी पण आम्हाला चांगला सल्ला दिला. काय ठीक आहे, तुमचं चांगली संकल्पना आहे, तुम्ही करू शकताय. बरोबर. पण याला भरपूर मेहनत आहे. बरोबर. लोकांची साथ लागेल, लोकांची साथ लागेल ते लागेल, परंतु तुम्ही सगळं एकत्र पाहिजे, एकजुटीनं पाहिजे. बरोबर. असं त्याने आम्हाला सपोर्ट सांगितलं. आणि तीच संकल्पना आम्ही घेऊन गावात गेलो. अगोदर आमचा विचार केला आणि नंतर मग गावात गेलो. गावात गेल्यानंतर आमचे गावातली वरिष्ठ मंडळी जे आहेत, म्हणजे पंच कमिटी बोला, सगळ्या 10 आले आहेत आमच्या कोलीवाड्यात. सगळ्यांना आम्ही आमंत्रण केलं. आमच्या राम मंदिर आमची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांच्या कानावर विषय टाकला का आम्हाला गव्हाण गावातून मानाची पालखी काढायची. तर आपल्याला सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, चांगली संकल्पना आहे, आम्ही सपोर्ट करूया. त्यांनी सांगितलं का आम्ही सगळं मिळून आम्ही सगळं सपोर्ट करू, तुम्ही तुमची तयारी ठेवा. ओके काका. आणि मला एक गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल की मी हे पालखी सोले आपले सर्व सोले मी शूट करत असतो. आणि फक्त काय माहिती आहे, आपण मनुष्य म्हणून फक्त हा कार्य सुरू करायला पाहिजे. बाकी सर्व करून घेणारी आई आहे. आई आपली ना बरोबर सर्व काही करून घेते. आणि आम्ही अनुभव घेतला. आम्हाला वाटलं का पदयात्रेला आम्हाला 50 लोक सामील होतील असं आम्हाला वाटलं. कारण आम्हीच 20-25 लोक होतो बरोबर. आणि मग गावातली 20-25 जोडतील. बरोबर. मग त्याच्यानंतर मग एक करताना 200 फॉर्म आमचं प्लस झालं. 200 फॉर्म होऊन रजिस्टरला नावं घ्यायला लागली. एवढी पदयात्रे पायी चालत येणाऱ्यांची
आता तर तुम्ही बघू शकता की किती बरोबर. लोक आलेत ते. बरोबर. मला वाटतं 2-3 बस आलेत, काय 4 व्हीलर म्हणजे एवढा लोकांना आनंद झाला. त्या कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. बरोबर. ते आमच्या गावकऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला ना, आम्ही त्याला सामोरं गेलो. काका पहिला वर्ष आहे, असंच वर्षानुवर्ष आपली परंपरा, आपला हा कार्य सुरू राहू दे, हीच इच्छा आहे आणि हीच इच्छा मी आई एकविरेजवळ मांडीन. ओके, जय एकविरा काका. जय. एकविरा माते की आई माऊलीचा. चला मित्रांनो, चला मित्रांनो, आता 5 वाजत आलेत आणि आपण पोहोचलो आता सोसायटी जवळ. कार पार्क केली. पहिल्यांदा आपण कुठले तरी शूटला आलो आणि कार घेऊन आलो, कारण काही सर्वजण होती म्हणून कार घेऊन आलो. आणि आज सोमवार असल्यामुळे गर्दी पण नाही म्हणून तो विचार केला, नाही तर मला बाईक एकदम उत्तम पडते, काही टेन्शन नाही. बाईक कुठली पण कुठं पण घुसते, आपण बिंदास जायचं. आणि आज सोमवार आणि अजून एक आपण एकविराईच्या भेटीला आपला सिल्वर प्ले बटन सुद्धा घेऊन आलेलो आहे. चला पोहोचलो आपण आता एकविराईच्या पायथ्याशी जो मंदिर आहे तिकडे. तेरा माते की जय.
पोचलो आपण गडावरती. थोड्याच वेळात आईला भेटू आपण. तिच्यासाठी ओटी घेऊन आलो आहे आणि जी वस्तू तिने आपल्याला काही वर्षात मिळवून दिलेली आहे तो सिल्वर बटन तिचे भेटीला घेऊन आलो आहे. आणि माझ्यासोबत कोण कोण असणार आहे बघा. जयू थली, मॅडी भोईर, चेतन माली, कौशल पाटील आम्ही सर्व आलो आहे. आणि गव्हाण कोलीवाड्यातील मानाची पालखीचा मूर्त आलेला आहे आपल्याला सिल्वर बटन आईला दाखवण्यासाठी. चला आता ठेवू याच्यामध्ये आणि भेटीला जाऊ. ठीक आहे, चलो. सिल्वर बटन तुम्हाला चला. आणि आपल्यासोबत बघा कोण कोण आलेलं आहे. सिल्वर बटन घेऊन आलो. दर्शन वगैरे झाला. जी वस्तू आपल्याला गोष्ट आईला भेटवायची होती ती भेटून झाले. फोटो वगैरे काढले आणि आता थोड्याच वेळात मानाची पालखी इथे येईल गडावरती आणि तो सर्व काय गव्हाण कोलीवाड्याचा जल्लोष तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. आणि सर्व आता पदयात्री जे आहेत आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत ते सर्व गडावरती येण्याची सुरुवात झालेली आहे. कोण फोटो काढतंय, कोण व्हिडिओ काढतोय, कोण आपले दर्शन घेऊन येतं आणि पालखीची वाट बघतोय. तशीच आपण सुद्धा पालखीची वाट बघतोय. सिल्वर काय आहे? सिल्वर बॅगीमध्ये ठेवला तर गुलाल वगैरे उडवतील. सो बॅगीमध्ये ठेवला. आपला जो कार्य होता आईला सिल्वर प्ले बटन भेटवण्याचा तो कार्य आपण पूर्ण केलेला आहे. आणि आता दुसरा कार्य जो मानाची पालखीचा सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. मानाच्या
हे अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलाने, अगदी फुलाचे शिरावर हात ठेवलंय एक विदाईने, अगदी फुलाचे शिरावर हात ठेवलंय एक विदाईने. आई तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची, एक विदाई तुझी पालुकी गो पालुकी चंदनाची. पालखीला आज वाजतय कसा ब्यादय रेगडच्या कळवरूचा, आईच्या पालखीला वाजतय कसा ब्यादय रायगडच्या टायगरचा, जमलाय गावसारा आईच्या पालखी